नमस्कार मंडळी, वर्षाच फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे चिकन समोसा. यासाठी मी कांदा कापून घेतला आहे, गाजर, शिमला मिरची, थोडीशी कांद्याची पात आणि कोथिंबीर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं आहे. आता यामध्ये कांदा घालायचा. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा ब्राऊन झाला. आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची. आता यामध्ये गाजर घालून घ्यायचं. शिमला मिरची पण घालायची. कांद्याची पात. हे पूर्ण मिक्स करून चांगलं परतवून घ्यायचं. आता यामध्ये वाटाणा घालायचा. हे पण मिक्स करून छान परतवून घ्यायचं. त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. हळद घालायची आहे. लाल मिरची पावडर घालायची आहे. सुका धना पावडर घालायची आहे. हे सर्व मी 1-1 टीस्पून घातले. भाज्या तुम्ही आवडीनुसारही घेऊ शकता. हे सगळं परतवून झाले. आता यामध्ये किमा घालायचा. हे पूर्ण मिक्स करून हे पण छान परतवून घ्यायचं. हे पूर्ण मिक्स करून झाले. आता यामध्ये कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून झाकून ठेवायचं. हे स्लो गॅस करून 15 ते 20 मिनटं चालू ठेवायचा गॅस. समोसा बनवायला मी मैद्याचे शीट्स घेतलेत. फिलिंग भरून समोसा बनवण्यासाठी ते चिकटवायला मी मैदा घेतला आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून घट्टसर बनवून घ्यायचं. यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिश्रण मी बनवून घेतले. 20 मिनिटांनंतर आपली फिलिंग बनवून तयार झाली. आता हे थंड करून भरायचे. थंड झाली आहे. आता ही शीट्समध्ये भरून घेऊया. आता ही शीट्स फोल्ड करून घेऊया. आता यामध्ये ही फिलिंग भरून घ्यायची. आता ही फिलिंग भरून झाली आहे. आता हे फोल्ड करून घेऊया. इथे मैद्याचं बनवलेलं मिश्रण लावून घ्यायचं. त्याने हा समोसा फिल करून चिकटवून घ्यायचा आहे. आता आपण अशा पद्धतीने दुसरा समोसा बनवून घेऊया. आता यामध्ये फिलिंग भरायची आहे. आता फोल्ड करून घ्यायचा. आता इथे मैद्याचं मिश्रण चिकटून घ्यायचं आहे आणि हे फोल्ड करून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व समोसे बनवून घ्यायचेत. अशा प्रकारे मी सर्व समोसे बनवून घेतलेत. अर्ध्या फिलिंगमध्ये मी चीज किसून घातलं आहे आणि यापासूनही समोसे बनवून घेणार आहे. तेल गरम झाले. आता यामध्ये समोसे फ्राय करून घेऊया. हे समोसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. आपले समोसे फ्राय झालेत. हे पहा, गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आता हा काढून घ्यायचा समोसा. आता आपण दुसरे समोसे फ्राय करून घेऊया.
समोसाची एक साईड फ्राय झाली, आता दुसरी साईड फ्राय करून घेऊया. हे पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. आता हे गोल्डन ब्राऊन झालेत. आता हा समोसा काढून घ्यायचा. तयार आहेत आपले चिकन समोसे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.